मागील काही महिन्यापासून इन्व्हेस्टर्सने जवळपास 14 ते 15% वाढ देणारी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाबद्दल एक सध्या मोठी बातमी समोर येते. सुप्रीम कोर्टाकडून काही दिवसापूर्वीच एक निर्णय घेतला होता की ज्याच्यामध्ये कंपनीला 25,000 कोटींचा फंड मिळण्याची शक्यता होती. आता व्होडाफोन आयडियाचे कस्टमर्स पण बऱ्यापैकी आता रिटर्न येत होते, पण तरीही व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये जवळपास 12.5% पर्यंतचा फॉल आपल्याला का पाहायला मिळतोय. तर नॉर्मली कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी VIच्या शेअरमध्ये गुरुवारी 30 ऑक्टोबरला म्हणजे इंट्राडेच्या सौद्यामध्येच ही 12.5%ची डाऊनफॉल झालेला आहे. याच्यामध्ये आता का तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कंपनीला दिलासा दिला असला तरी तो फक्त एक पार्शियल रिलीफ असल्याची गुंतवणूकदारांची चिंता आहे. आता BSE वर कंपनीचा शेअर नॉर्मली 9.37 वरून घसरत निच्चांकी म्हणजे जवळपास 8.21 पर्यंत आला होता. सुप्रीम कोर्टाच्या लेखी आदेशानुसार हा दिलासा फक्त आर्थिक वर्ष 16-17 पर्यंतच्या ऍडिशनल AGR डिमांड पुरताच मर्यादित आहे. त्यामुळे कंपनीमध्ये फॉल पाहायला मिळतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.